महाराष्ट्रातील सर्व अभियोग्यताधारक बंधू भगिनींचं मी देविदास काळे, जिल्हा परिषद शिक्षक, छत्रपती संभाजीनगरहून सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, आपली टेट 3 परीक्षा अगदी म्हणजे टप्प्यात आलेली आहे आणि अशा या टप्प्यात आलेली असताना सर्व विषयांचा अभ्यासक्रम मिळतो आहे, सर्व विषयांच्या टेस्ट सिरीज मिळत आहेत. पण मुख्य प्रश्न असा आहे की सामान्य ज्ञान टेट 3 परीक्षेतील सामान्य ज्ञान किंवा सामान्य अध्ययन या घटकासंबंधी काय वाचावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. किंवा कुठल्या प्रकारचे प्रश्न त्या घटकावर विचारले जातील असा हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हेच प्रश्न तुमच्या मनात येत असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. तर मित्रहो, आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान या घटकावरती कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील किंवा कुठल्या प्रकारच्या योजनांचा त्यासाठी अभ्यास केला पाहिजे याचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रहो, सर्वप्रथम आपल्या टेट 3 परीक्षेचा सिलेबस जो आपल्या सगळ्यांनाच पाठच आहे की बुद्धिमत्ता व गणित यांचे मिळून 120 प्रश्न 120 गुणांसाठी आहेत. इंग्रजीचे 20 प्रश्न 20 गुणांसाठी, त्याचबरोबर मराठीचे 20 प्रश्न 20 गुणांसाठी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यांना देखील 20 प्रश्न 20 गुणांसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या विषयावर ज्या घटकावर आपण आजचा व्हिडिओ करतो आहोत तो विषय म्हणजे सामान्य ज्ञान, ज्याला 20 प्रश्न आहेत आणि 20 गुण आहेत. तर आपण आज सामान्य ज्ञान या घटकासाठी नेमकं IBPS कुठल्या प्रकारचं GK किंवा कुठल्या प्रकारचं सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारल याचा आम्हाला अभ्यास करणार आहोत. बघा, मागच्या टेट 2 मध्ये, दुसऱ्या टेटमध्ये सामान्य ज्ञान या घटकामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर बरेच प्रश्न विचारण्यात आले होते. म्हणून आपण आज सुरुवात नॅशनल एज्युकेशन पॉलिसीपासून करत आहोत. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यामध्ये नेमका कुठल्या घटकांचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे किंवा कुठले मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की NEP 2020चे अध्यक्ष जे होते ते या ठिकाणी सर डॉक्टर के कस्तुरीरंगन हे NEP 2020चे अध्यक्ष होते. त्यानंतर या एज्युकेशन पॉलिसीचं ब्रीदवाक्य होतं शिक्षित करा आणि ज्ञान वाढवा. बरं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर आणखी कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर एक की 34 वर्षांनंतर म्हणजे 1986 नंतर हे शैक्षणिक धोरण जाहीर झालेलं आहे. बरं, या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पूर्वी पहिलं शैक्षणिक धोरण कुठलं होतं तर पहिलं शैक्षणिक धोरण 1968. या ठिकाणी आपण बघू शकता 1968ला पहिलं शैक्षणिक धोरण राबवण्यात आलं होतं. दुसरं शैक्षणिक धोरण 1986ला भारत सरकारतर्फे राबवण्यात आलं आणि 1986 नंतर तब्बल 34 वर्षांनंतर आज तिसरं शैक्षणिक धोरण 2020 रोजी राबवण्यात येत आहेत. म्हणजे हे घटक अतिशय महत्त्वाचे आहेत की ज्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर या धोरणात 5+3+3+4 म्हणजे 5-3-3-4 प्रणाली अंतर्गत विद्यार्थी पायाभूत टप्प्यात 5 वर्ष घालवतील. तर आपल्याला महत्त्वाचा हा 5-3-3-4 ही जी वर्गवारी आहे ही लक्षात ठेवायची आहे. यानंतर पुढे जाऊयात. त्याचबरोबर NEP 2020ची काही वैशिष्ट्ये आहेत ती अतिशय सर्वसाधारण आहेत. या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तरी पण आपण एक वाचून घ्यायला हरकत नाही की या धोरणामध्ये व्यावसायिक कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. बरं, या धोरणात अभ्यासक्रमाची रचना आंतरविद्याशाखीय असण्यात आली आहे. याऐवजी आपण आणखी पुढे जाऊयात. याच शैक्षणिक धोरणाअंतर्गत बघा, नवीन धोरणानुसार 5-3-3-4 अर्थात 5 म्हणजे पहिला पायाभूतचा टप्पा, त्यानंतर पूर्वतयारीची 3 वर्ष पूर्व माध्यमिक आणि 4 वर्ष माध्यमिक, अशा प्रकारे ही वर्गवारी करण्यात आलेली आहे. यापूर्वी काय होतं, यापूर्वी 10वी + 2 12वी + 3 वर्ष म्हणजे ग्रॅज्युएशनचे वर्ष असा प्रकार होता. तो आता 10+2+3 ऐवजी 5+3+3+4 म्हणजे 5-3-3-4 यानुसार आता नव्यानं ही रचना करण्यात आलेली आहे. पायाभूत स्तर यामध्ये नेमकं काय असणार आहे तर हा वयवर्ष 3 ते 8 या वयोगटानुसार असणार असून यामध्ये बालवाटिका म्हणजे पहिली दुसरी तिसरी आणि इयत्ता पहिली म्हणजे पहिले 3 वर्ष, पहिलीच्या अगोदरचे म्हणजे ज्युनियर KG सिनियर KG हा जो गट होता अंगणवाडीचा गट तो, आणि इयत्ता पहिली व दुसरी ही पायाभूतमध्ये असणार आहे. पूर्वतयारीमध्ये इयत्ता 3री 4थी व 5वीपर्यंत शिक्षण असणार आहे. त्यानंतरची पुढची 3 वर्ष पूर्व माध्यमिक स्तर हा असणार आहे इयत्ता 6वी 7वी आणि 8वी
या तुकडीचा समावेश यामध्ये असणार आहे. आणि सर्वात शेवटी माध्यमिक स्तर हा वयवर्ष 14 ते 18 वयोगटात असणार असून थोडक्यात यामध्ये 9वी 10वी 11वी आणि 12वी वर्गाचा समावेश असणार आहे. पुढील योजना आहे, योजना म्हणण्यापेक्षा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. डिपार्टमेंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचा हा उपक्रम आहे, ज्याला निपुण भारत असं म्हटलं जातं. तर निपुण भारत ही अतिशय महत्त्वपूर्ण इनिशिएटिव्ह आहे टेट एक्झामच्या दृष्टीने. यावरती विविध प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर निपुणमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात? तर सर्वप्रथम निपुणचं हे जे फुल फॉर्म आहे NIPUN, N म्हणजे नॅशनल, I म्हणजे इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी, अर्थात निपुण भारत कार्यक्रम याची सुरुवात कधीपासून करण्यात आली? तर हा एक प्रश्न होऊ शकतो की याची सुरुवात आहे 5 जुलै 2021 रोजी या निपुण भारत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. म्हणजे निपुणचं फुल फॉर्म, निपुण भारत उपक्रम कधी सुरुवात करण्यात आला, अशा प्रकारचा प्रश्न यावर बनू शकतो. त्यानंतर यामध्ये FLNला सर्वोच्च प्राधान्य आहे. बघा FLN याचं फुल फॉर्म आहे फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी, म्हणजे पायाभूत वाचन म्हणजे वाचन कौशल्य आणि गणितीय संख्याज्ञान. इयत्ता 3री पासून हा जो उपक्रम आहे निपुण भारत हा उपक्रम आहे, हा इयत्ता 3री पासून 5वी पर्यंतच्या वर्गासाठी असणार आहे. आणि त्यामध्ये FLNला प्राधान्य देण्यात आलेलं आहे, म्हणजे फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी. FLNचा अर्थ असा होतो की इयत्ता 3री मधील मुलांच्या अर्थासह वाचण्याची आणि गणिताच्या पायाभूत समस्या सोडवण्याची क्षमता. तर आपल्याला हे FLNचं फुल फॉर्म, निपुणचं फुल फॉर्म आणि ही तारीख लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पुढे जाऊयात. बघा, असर नावाचा एक रिपोर्ट आपण वारंवार ऐकलं असेल असरविषयी. तर असर 2024चं ही माहिती आहे. तर सर्वप्रथम असर रिपोर्ट हा रिपोर्ट कशाचा असतो? तर हा एक शैक्षणिक सर्वे केला जातो. हा शाळांमधील सर्वे नसून ग्रामीण भागातील ऑल ओव्हर इंडियामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा सर्वे केला जातो. तर असरचं फुल फॉर्म अगोदर लक्षात घ्यायचं आहे. असरचं फुल फॉर्म आहे ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशनल रिपोर्ट, अर्थातच ASER असर. आणि असर कोण पब्लिश करतं? तर असरला प्रथम नावाची जी NGO आहे, प्रथम नावाची जी संघटना आहे ती असर हा रिपोर्ट पब्लिश करते. तर असरमध्ये या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की असरचं लॉंग फॉर्म काय आहे, ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशनल रिपोर्ट, आणि असर रिपोर्ट कुणामार्फत पब्लिश केला जातो? तर तो प्रथम नावाच्या संस्थेमार्फत NGO मार्फत पब्लिश करण्यात येतो. त्यानंतर आता हे या ठिकाणी दिलं आहे की असरमध्ये असर हा घरगुती सर्वेक्षण नसून तर तो काय आहे, तर ग्रामीण भागातील शाळा स्तरावरील सर्वे असून तो ग्रामीण भागातील घरोघर जाऊन केलेला सर्वे आहे. आणि या सर्वेनुसारच भारतामध्ये शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर ओळखला जातो किंवा सद्यस्थितीत शालेय विद्यार्थी जे आहेत त्यांची गुणवत्ता किंवा त्यांचा अध्ययन स्तर काय हा यानुसार ठरवण्यात येतो. पुढील योजना आहे उल्हास नावाची योजना आहे. बघा, उल्हास नावाची ही एक योजना आहे. यामध्ये उल्हासमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे उल्हासचं फुल फॉर्म अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी, ULLAS उल्हास. उल्हास हे काय आहे, तर एक नवभारत साक्षरता कार्यक्रमासाठी विकसित केलेलं एक ॲप आहे. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की उल्हास काय आहे? तो उल्हास हे काय, ते एक ॲप आहे. आणि उल्हास हे ॲप कशासाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे, तर हे नवभारत साक्षरता कार्यक्रमासाठी, म्हणजे जे ग्रामीण भागातील निरक्षर नागरिक आहेत, निरक्षर लोक आहेत, त्यांना साक्षर करण्यासाठी उल्हास नावाचं एक ॲप डिझाईन करण्यात आलेलं आहे. त्या उल्हास नावाच्या ॲपद्वारे अशिक्षित लोकांना शिक्षित करण्याचा हा एक उपक्रम आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. यावर प्रश्न उल्हासची उद्दिष्टे, उल्हास एक ॲप आहे आणि उल्हासचं फुल फॉर्म अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी, हे लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे जाऊयात. सध्या भारतभर अतिशय
ज्याला आपण शैक्षणिक प्रवाहामध्ये म्हणूयात किंवा शिक्षण प्रवाहामध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा गाजतो आहे किंवा जो हायलाइटेड मुद्दा आहे, हायलाइटेड योजना आहे, ती म्हणजे अपार नावाची आहे. अपार काय आहे? तर सर्वप्रथम अपार हे काय, तर एक 12 अंकी, जसं आपला आधार कार्ड असतो तसं अपार ही एक 12 अंकी प्रत्येक विद्यार्थ्याचा युनिक आय डी आहे. तो एक आय डी आहे, तो एक क्रमांक आहे. शालेय शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अपार अंतर्गत एक 12 अंकी डिजिटल कोड देण्यात येतो, त्याला तो नंबर देण्यात येतो प्रत्येक विद्यार्थ्याला. तर यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अपारचं फुल फॉर्म. तर अपार आय डी म्हणजे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री, हे अपारचं फुल फॉर्म आहे. त्यानंतर अपारची सुरुवात या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. श्री धर्मेंद्र प्रधानजी जे केंद्रीय शिक्षा मंत्री आहेत आपले, फेब्रुवारी 13, 2024. सॉरी. तर अपार आय डीची उद्दिष्ट काय आहेत ते बघायचे आहेत आपल्याला, की विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात संग्रहित करता येते आपल्याला यामध्ये. दुसरं, विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक माहिती सहजपणे उपलब्ध करून देता येते आणि शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांची माहिती ही सहजपणे मिळते किंवा ती व्यवस्थापित करता यावी या उद्देशाने अपार आय डी हा उपक्रम याला सुरुवात करण्यात आलेली आहे. अपार आय डी हा एक 12 अंकी अद्वितीय क्रमांक आहे जो भारतातील विद्यार्थ्यांसाठी डिझाईन करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, पुढील योजना आहे निष्ठा. निष्ठा नावाची ही एक करंटमधली योजना आहे. खरं तर निष्ठा ही योजना असून हे एक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं, निष्ठाचं फुल फॉर्म. आपण निष्ठाचं हे फुल फॉर्म बघू शकता. नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स टीचर्स हॉलिस्टिक ॲडव्हान्समेंट, याला शॉर्ट फॉर्म निष्ठा असं म्हटलं गेलं आहे. निष्ठा हे काय आहे, तर निष्ठा हे भारतातील शिक्षकांसाठीचं एक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. म्हणजे भारतातील शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आहे निष्ठा हा, ज्या अंतर्गत प्रत्येक शिक्षकाला अध्यापन या संबंधाने आणि डिजिटल जी डिपेंडन्सी वाढलेली आहे त्या संबंधाने विविध प्रकारचं प्रशिक्षण देण्यात येतं आहे. तर यावरती 2 प्रश्न बनू शकतात. निष्ठाचं फुल फॉर्म काय आहे आणि दुसरा प्रश्न बनू शकतो की निष्ठा हे काय आहे, तर हे एक शिक्षक क्षमता विकास कार्यक्रम आहे. नेक्स्ट, पुढे सर्व शिक्षा अभियान सर्वांना परिचित आहे, ज्याला SSA म्हटलं जातं. सर्व शिक्षा अभियान याची सुरुवात जी आहे ती झाली. सर्व शिक्षा अभियान हा जो उपक्रम होता तो मुळात 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावं या उद्देशानं सर्व शिक्षा अभियान हा उपक्रम सुरू करण्यात आला. त्याची सुरुवात झाली 2001 मध्ये आणि आता सर्व शिक्षा अभियानाचं नाव बदलून समग्र शिक्षा अभियान असं करण्यात आलेलं आहे. आणि समग्र शिक्षा अभियानाचा कालावधी आहे 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत. SSA मध्ये एक विचारलं जाऊ शकतं की सर्व शिक्षा अभियानचं नव्यानं नाव कुठलं, किंवा समग्र शिक्षा अभियानचं पूर्वीचं नाव काय, किंवा सर्व शिक्षा अभियानची सुरुवात कधी करण्यात आली. याची उद्दिष्टे आपण थोडक्यात बघूयात. तर प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणे, शाळा नसलेल्या ठिकाणी शाळा उघडणे, त्याचबरोबर शिक्षकांची संख्या वाढवणे आणि शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देणे, असं हे सर्व शिक्षा अभियानाची उद्दिष्ट होती. सारे शिकूया पुढे जाऊया याचं ब्रीदवाक्य आहे. नेक्स्ट, पुढे शालेय पोषण योजना. शालेय पोषण योजना ज्या अंतर्गत म्हणजे शालेय पोषण योजना ही एक अतिशय जुनी योजना आहे, ज्याला मध्यान्ह भोजन योजना असं सुद्धा म्हटलं जातं. शालेय पोषण योजनेची सुरुवात 1995 साली या योजनेची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आता मात्र शालेय पोषण योजनेचं नाव बदलून पंतप्रधान पोषण योजना MDM असं करण्यात आलेलं आहे. आणि मुलांना पौष्टिक आहार मिळणे हा याचा मुख्य उद्देश आहे. बघा,
मध्यान्ह भोजन योजना ही भारतातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे, ज्यामध्ये सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील मुलांना मोफत जेवण दिलं जातं, जेणेकरून त्यांची पोषण पातळी सुधारते आणि शिक्षणाला मदत होते. यामध्ये आपल्याला याचा उद्देश एक महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे की या योजनेचा उद्देश काय आहे, तर विद्यार्थ्यांची पोषण पातळी सुधारणे आणि शाळेत जाण्याची आवड निर्माण होणे. नेक्स्ट पुढील योजना आहे PM श्री योजना, जी लेटेस्ट करंटमध्ये चर्चेचा विषय आहे. PM श्री योजना. PM श्रीमध्ये सर्वप्रथम PM श्रीचं फुल फॉर्म बघूयात. PM श्री, PM स्कूल्स, PM श्रीचं फुल फॉर्म आहे स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया. स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया म्हणजे PM श्रीमध्ये त्याचं फुल फॉर्म विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर PM श्री योजना जी आहे त्याची उद्दिष्ट विचारले जाऊ शकतं. तर PM श्रीमध्ये ज्या गुणवत्तापूर्ण शाळा आहेत, बरोबर आहे, ज्यामध्ये म्हणजे अध्ययन अध्यापन परिपूर्ण असणाऱ्या गुणवत्तापूर्ण शाळा, ज्या ठिकाणी भौतिक सुविधा विपुल प्रमाणात आहे, जेथील विद्यार्थ्यांची गुणवत्ता उच्च स्तराची आहे, अशा विविध शाळांची निवड म्हणजे विविध शाळांमधून दर्जेदार शाळांची निवड करून त्यांना PM श्री योजनेअंतर्गत रोख पुरस्कार देण्यात येतात. आणि याचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्ता मिळणे, दर्जेदार शिक्षण मिळणे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेची सुरुवात 7 डिसेंबर 2022 ही तारीख लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. 7 डिसेंबर 2022ला PM श्री योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. यानंतर नेक्स्ट सर्वात महत्त्वाचं भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक एक महत्त्वाची तरतूद जी महत्त्वाची वाटली मला, ती आपल्यासमोर आपण आज अभ्यासणार आहोत. ती म्हणजे 2002मध्ये जी 86वी घटना दुरुस्ती झाली होती, म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्ट हा जो पारित झाला त्याला मुख्य त्याचा बेस ही राज्यघटना होती. तर 86वी घटना दुरुस्ती यावर प्रश्न असा बनू शकतो, 86वी घटना दुरुस्ती कधी झाली? तर 86वी घटना दुरुस्ती 2002मध्ये आली. त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित होती असा एक प्रश्न बनतो यावरती. तर 86व्या घटना दुरुस्ती कशाशी संबंधित होती? तर 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा अधिकार या घटना दुरुस्तीने देण्यात आला. या घटना दुरुस्तीमुळे शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार बनला, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर या घटना दुरुस्तीमध्ये संविधानात कलम 21A याचा अंतर्भाव करण्यात आला. कलम 21A काय आहे बघा. 86वी घटना दुरुस्ती कधी झाली? त्यानंतर कलम 21A काय आहे? तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणारा अधिकार आहे, म्हणजे राज्यघटनेतील 21A हे कलम आहे. बघा मित्रांनो, तर आज आपण इथे थांबूयात. सामान्य ज्ञान या घटकावर या योजनांपर्यंत थांबूयात. आपण निश्चितपणे या योजनांचा अभ्यास करावा, नोट्स काढून घ्याव्यात. आणि लवकरच बघा इंग्लिश या सब्जेक्टसाठी IBPS इंग्लिश एक्सपर्ट मिस्टर रमेश धांडगे सर हे लवकरच आपल्या या मंचावरती इंग्लिश विषयासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. म्हणजे रमेश धांडगे सर म्हटलं तर IBPS मधील म्हणजे इंग्लिश विषय उकळून पिलेला माणूस असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, इतकं एक्सपर्ट आहेत ते. आणि निश्चित त्यांचं आपल्याला मार्गदर्शन होईल. म्हणजे IBPS इंग्लिश कुठल्या प्रकारचं म्हणजे IBPS स्टेटसाठी कुठल्या प्रकारच्या टॉपिकचा अभ्यास करावा, कुठल्या घटकावर फोकस करावं, कशाप्रकारे सहजरित्या आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं काढता येतील किंवा कशाप्रकारे टॅकल करता येतील, यासाठी आपल्या सर्व शंकांचं निरसन करतील. तर अवश्य स्टेट कनेक्टेड राहा आमच्याशी आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अवश्य लवकरच रमेश धांडगे सरांचं नेक्स्ट लेक्चर आपण यावर अरेंज करणार आहोत. खूप खूप शुभेच्छासह या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.